श्री सुदाम गुरव मामा, श्री पोतदार सर या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि त्यांचे अध्यक्ष असणार आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा संपूर्ण कार्यक्रम करणार आहोत. आपले सर्व शिक्षक ज्यांच्यामुळे आपण घडलो ते आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे आलेले आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करत आहोत आणि आजचा हा कार्यक्रम आणि सर्वांनी खाली बसून घ्यावं. सर्वांनी खाली बसून घ्यावं. फुल वर्ग भरला बघा सगळं मस्तपैकी. फुल भरलाय बघा. तर प्रत्येकावर आता आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आहे. प्रत्येक जण विजयमधून आलेला आहे. तर आपण आपल्या प्रत्येक प्रमाणे फुल वर्ग स्वामी विवेकानंद या पुढे जाते ते मागे. जरा कमी करू का? माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान राखेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश, माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यात सामावले आहे. थँक्यू, धन्यवाद. शाळेची आपल्याला आठवण येते, परंतु तरी सुद्धा आपल्याला जवळपास 1993 आणि आता 2026 म्हणजे जवळपास 33 वर्ष लागली आपल्याला आपल्या शाळेकडे
पुन्हा वळून बघण्याची. तर असं इथून पुढे होता कामा नये. सर्वांना मी विनंती करेन की आपण ज्या शाळेमुळे घडलो, ज्या शाळेमुळे आता आपण आपलं करिअर करतोय, त्या शाळेची आपण सर्वांनी नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि आम्ही मुख्याध्यापकांना विनंती करेन की वर्षातून एकदा आम्हाला भेटण्याची तुम्ही परवानगी द्यावी. किंबहुना 1960 पासून आतापर्यंतच्या सर्व बॅचेस एकच तुम्ही माजी विद्यार्थी संघटना रजिस्टर करून सगळ्यांचं एकच तुम्ही जर गेट टुगेदर घेतलं तर सर्वांना ते सोयीस्कर ठरेल. म्हणजे जसं 26 जानेवारीचा दिवस फिक्स आहे, 15 ऑगस्टचा दिवस फिक्स आहे, तसं आपल्या शाळेच्या माजी भेटण्याचा एक दिवस तुम्ही एक फिक्स करावा अशी आमची विनंती आहे. तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी इथं उभा आहे. म्हणजे आपल्या सर्वांना ज्यांनी शिकवलं ते सर्व शिक्षक इथं आलेले आहेत. परंतु आज काही शिक्षक आपल्या मध्ये नाही आहेत की त्यांच्या आठवणीशिवाय आपण आपले आजचा कार्यक्रम पूर्ण करू शकत नाहीये. तर त्या सर्वांची आपण आज आठवण करणार आहोत आणि त्यांना 2 मिनिटं आदरांजली देणार आहोत पुढील कार्यक्रमाच्या अगोदर. तर आपल्याला इंग्लिश शिकवणारे BJ सावंत सर, काजी सर, कोलगुटे सर, शेळके सर, अशोक सावंत सर, श्री सुदाम गुरव मामा, श्री पोद्दार सर, या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा घडवण्यामध्ये वाटा आहे. आणि त्यांची आठवण 2 मिनिटं उभा राहून आपल्या या आदरणीय गुरुजनांना आणि सत्कार्यांना आदरांजली वाहून पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी. तर आपण 2 मिनिटं शांततेनं आदरांजली वाहूया. झालं नाही तर शाळेची आपल्याला आठवण येते, परंतु तरी सुद्धा आपल्याला जवळपास 1993 आणि आता 2026 म्हणजे जवळपास 33 वर्ष लागली आपल्याला आपल्या शाळेकडे पुन्हा वळून बघण्याची. तर असं इथून पुढे होता कामा नये. सर्वांना मी विनंती करेन की आपण ज्या शाळेमुळे घडलो, ज्या शाळेमुळे आता आपण आपलं करिअर करतोय, त्या शाळेची आपण सर्वांनी नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि आम्ही मुख्याध्यापकांना विनंती करेन की वर्षातून एकदा आम्हाला भेटण्याची तुम्ही परवानगी द्यावी. किंबहुना 1960 पासून आतापर्यंतच्या सर्व बॅचेस एकच तुम्ही माजी विद्यार्थी संघटना रजिस्टर करून सगळ्यांचं एकच तुम्ही जर गेट टुगेदर घेतलं तर सर्वांना ते सोयीस्कर ठरेल. म्हणजे जसं 26 जानेवारीचा दिवस फिक्स आहे, 15 ऑगस्टचा दिवस फिक्स आहे, तसं आपल्या शाळेच्या माजी भेटण्याचा एक दिवस तुम्ही एक फिक्स करावा अशी आमची विनंती आहे. तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी इथं उभा आहे. म्हणजे आपल्या सर्वांना ज्यांनी शिकवलं ते सर्व शिक्षक इथं आलेले आहेत. परंतु आज काही शिक्षक आपल्या मध्ये नाही आहेत की त्यांच्या आठवणीशिवाय आपण आपले आजचा कार्यक्रम पूर्ण करू शकत नाहीये. तर त्या सर्वांची आपण आज आठवण करणार आहोत आणि त्यांना 2 मिनिटं आदरांजली देणार आहोत पुढील कार्यक्रमाच्या अगोदर. तर आपल्याला इंग्लिश शिकवणारे BJ सावंत सर, काजी सर, कोलगुटे सर, शेळके सर, अशोक सावंत सर, श्री सुदाम गुरव मामा, श्री पोद्दार सर, या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये खूप मोठा घडवण्यामध्ये वाटा आहे. आणि त्यांची आठवण सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आपण सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांना ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांना आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत. परंतु आपल्याला इथं शिकवायला असणारे DR पाटील सर आलेले आहेत, इंग्लिश शिकवणारे, भोसले सर आलेले आहेत, चित्रकला शिकवणारे, आणि गणिताचा अत्यंत गाढा अभ्यास असणारे आपले आदरणीय साळुंके सर. हे सर शाळेत आले की दिवसभर आम्हाला वही पुरायची नाही. म्हणजे खडू असे ते मुठीतच आणायचे खडू आणि एक एक धडा एका दिवशी. तर गणिताचे आपले आदरणीय साळुंके सर इथं आहेत आणि महापुरे सर ज्यांनी आपल्याला शिस्त शिकवली. आणि ज्या ज्या वेळेला शाळेची प्रार्थना सुरू झाली की KM सरांचा आपल्याला म्हणजे नेहमी आठवण येते की त्यांचे ताल सूर आणि त्यांची टीम असायची राष्ट्रगीत म्हणण्यासाठी. आणि तर या सर्व शिक्षकांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. AK पाटील सर, म्हणजे आम्हाला कंटाळा आला की सर म्हणायचे काय तुम्हाला PTचा सत्ता देतो आम्ही, तर सर्वांनी होमवर्क कम्प्लीट करा. तर AK पाटील सर तुम्ही वेळ काढून आला. सर्व गुरुजी वर्गांना माझा पुन्हा एकदा सादर प्रणाम आहे आणि तुमचे अशीच आशीर्वाद आम्हाला असावे आणि आमची अशीच हळूहळू प्रगती व्हावी आणि तुम्ही असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहावे. तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यानंतर आपण इथं सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेणार आहोत. म्हणजे यामध्ये आपण 2 वेगवेगळ्या स्टेज ठेवलेले आहेत की आपल्याला ज्या गुरुजनांनी घडवलं त्या सर्व शिक्षकांचा सत्कार. आणि ही जी भिकवण खुर्द शाळेची इमारत आता उभी आहे जिथं आपला हा कार्यक्रम होतोय, ही इमारत उभ्या करण्यामध्ये जगदाळे सर, ईश्वर नाना, माधव सावंत सर, अभिजित सावंत, सचिन सावंत,
आणि मारुत चव्हाण त्यांची एक टीम आहे, आनंद बाबू आहे, ते सगळ्यांनी इथं प्रत्यक्ष वेळ देऊन ही इमारत उभा केलेली आहे. याही मान्यवरांचा आपण सत्कार समारंभ करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या वर्ग मित्रांना एक स्मृतिचिन्ह म्हणून आपण सन्मान देणार आहोत. तर अशी कार्यक्रमाची रूपरेषा असेल. तर विद्यार्थ्यांना कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी आता मनोगत व्यक्त करावं किंवा मग आपले शिक्षक ते रिटायर्ड आहेत तरी वेळात वेळ करून आले, महापुरे सर आले, केवी सर आले, तर या सर्वांचा आपण सत्कार करणार आहोत. तर आपण एक स्मृतिचिन्ह तयार केलेलं आहे, ते स्मृतिचिन्ह त्यांना आपण द्यावं ही विनंती.